नमस्कार. अर्थातच मी भागवत जाधव. आजचा विषय आहे तो म्हणजे पवार फॅमिलीतल्या तिसऱ्या पिढीबद्दल राजकारणातल्या. आणि आज आपण ना रोहित पवारांबद्दल बोलतोय, ना पार्थ पवारांबद्दल बोलतोय, ना शरद पवारांबद्दल बोलतोय, ना सुप्रिया सुळेंबद्दल बोलतोय. आपण बोलतोय जय पवारांबद्दल. राजकारणातल्या तिसऱ्या पिढीमध्ये पवार फॅमिलीला ताकदीनिशी पुढं कोण घेऊन जाऊ शकतं याच्याबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळे मतं आहेत, वेगवेगळे मतांतर आहेत. रोहित पवार ॲग्रेसिव्ह आहेत. रोहित पवारांचं राजकारणात एक स्टेबल झालेलं महत्त्व असलं तरी रोहित पवारांसमोर कर्जत जामखेडसारखा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघात राम शिंदेसारखी एक मोठी फाईट त्यांच्यासमोर उभी आहे. अशा वेळेस शरद पवारांची बाजू ज्या पद्धतीने ते मांडतात, ज्या पद्धतीने ते ॲग्रेसिव्हरित्या अजित पवारांच्या निधनानंतर जे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यानंतर निश्चितपणे असं वाटत होतं की रोहित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं प्रभावी नेतृत्व पुढे येताना आपल्याला दिसत आहे. अशाच वेळेस जय पवार नावाचं हे व्यक्तिमत्व, अजितदादांचे छोटे चिरंजीव, हे शांत, संयमी, परंतु राजकारणातल्या प्रत्येक गोष्टीला अतिशय वेगळ्या नजरेने बघणारे हे व्यक्तिमत्व आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर एक गोष्ट ध्यानात घ्या की काही मजले खाली पायी येतानाचे जय पवार आपण बघितले. ज्या ठिकाणी बारामतीमध्ये लोकांना आपण विकास काम करू, दादानी इतकं फास्ट नाही, हळूहळू जाऊ, परंतु जाऊ, हे सांगताना दिसले. अनेक ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही म्हणून प्रश्न विचारल्यानंतर माझे सगळे मुद्दे रोहित पवारांनी मांडलेले आहेत हेही सांगताना दिसले. आणि एकीकडं अशा कठीण परिस्थितीमध्ये तटकरे असतील किंवा आणखीन कोणी लोक असतील त्यांना न दुखवता आपण कसं पुढे जाऊ याच्यासाठी दादा गेल्यानंतर आपल्या पक्षातल्या प्रत्येक माणसाला टार्गेट केलं जाते असं बोलणं असेल. म्हणजे एकीकडं दादांचा घातपात आहे की नाही याच्याबद्दलचं त्यांचं मत हे वेगळं होतं. ते त्याच्याबद्दल बोलतात की मला जे मुद्दे मांडायचे ते रोहित पवारांनी मांडलेत, परंतु त्याच वेळेस अनेक गोष्टींमध्ये मग ज्या पद्धतीने विमानाच्या बाबतीत असेल अनेक गोष्टींमध्ये त्यांचा एक अजेंडा दिसला की प्रत्येक गोष्टीवरती ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. आणि तालुका म्हणजे बारामती तालुक्यातल्या प्रत्येक गोष्टींवरती त्यांची बारकाईने नजर आहे. तिथं ते अतिशय शांत चित्ताने लढताना दिसत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना रोहित पवारांसारखं एक ॲग्रेसिव्ह व्यक्तिमत्व जे पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वेगळं वलय असणार हे नेतृत्व पुढे येत असतानाच पुढं कोण राहील, पार्थ पवार राहतील असं वाटत असताना जय पवार हे नाव थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने पुढे येते. म्हणजे जय पवारांचं राजकारणाची ओळख ही सहजासहजी कोणाला होणार नाही. जय पवारांची राजकीय महत्त्वाकांक्षा कितपत आहे हे सांगणं कठीण जाते, परंतु जय पवार हे प्रत्येक गोष्टीकडं बारकाईने नजर देऊन असतात. किंवा एक त्यांची कामाची पद्धत जर बघितली तर ही अजितदादांसारखी दिसते. साफसुथरेपणा असेल, स्वच्छतेचं एक महत्त्व असेल किंवा कामामध्ये जनतेच्या मनातले प्रश्न कसे ओळखायचे असतील, ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. राजकारणामध्ये मी नेहमी सांगतो की जी व्यक्ती कन्सिस्टन्सली म्हणजे सतत जनतेत राहते, जनतेच्या प्रश्नांवरती सोडवणूक करण्यासाठी त्यांची भूमिका ज्यावेळेस ती जनतेत जाऊन मांडते आणि त्यावेळेस स्पष्ट वक्तव्यपणा जो अजितदादांचा होता तोच स्पष्ट वक्तव्यपणा त्यांच्यात दिसतोय की कामं होतील पण दादा इतके फास्ट नाही, हळूहळू. म्हणजे याच्या मागं कितीतरी बॅलन्सिंग नेतृत्व हे पुढे येताना दिसतंय. म्हणजे एकीकडं तटकरेंसारखे लोक आहेत जे पक्षामध्ये राहताना त्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यात आपल्याला आज पाडायचं नाही. त्यांनाही दुखवलं गेलं तर त्याच्या टार्गेटिंग गन पॉईंटवर आम्ही नाही. जे काय होतंय, कोण टार्गेट करते तुम्हाला ते तुम्ही तुमचं बघून घ्या. दुसरीकडे रोहित पवार असतील, शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या आहेत. अशा वेळेस बारामतीमध्ये निभाव लागणं अवघड आहे ही गोष्ट माहीत असल्यामुळं एकत्र आल्याशिवाय पर्याय दिसत नाही. अशा वेळेस आपलंही नेतृत्व तिथं शाबूत राहिलं पाहिजे आणि आपलं नेतृत्व हे सगळ्यांना धरून पुढं जाणारं असलं पाहिजे. याच्यासाठीचा तो एक समतोल राखण्याचा एक त्यांचा प्रयत्न असेल. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे नेतृत्व
काही दिवसानंतर प्रभावीपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वेगळं नेतृत्व तुम्हाला दिसणार आहे. अनेक कारणं आहेत. मी आज सखोल न बोलता एक थोडं अलगद बोलण्याचं कारण म्हणजे ह्या नेतृत्वाचे पैलू हळूहळू जगासमोर येईल. तसं तसं आपण त्याच्यावरती सखोल विश्लेषण करत चालणार आहोत. परंतु सध्याच्या नीतीला जे बॅलन्स म्हणजे एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळी झालेली असताना सुद्धा बॅलन्स करणं असेल आणि आपल्याच पक्षातील जे लोक अंडर एस्टिमेट करतात त्यांना बाजूला करतानाही बॅलन्स करणं असेल, हे दोन्ही कामं जय पवार करताना आपल्याला दिसत आहे. हे पवार फॅमिलीतल्या तिसरं जे नेतृत्व आहे, म्हणजे पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसऱ्या पिढीतलं हे नेतृत्व आहे. हे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळ्या पद्धतीने आपली ताकद निर्माण करताना दिसतंय. हे निश्चित आहे. तुर्तास धन्यवाद.